तर हॅलो हाय मंडळी, कसे काय? मजेत ना? मी पण मजेत. मी वैशाली तपोधन ॲक्टिव्हिटी चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर ही व्हिडिओ आहे 30 जुलैची. मला व्हिडिओ पोस्ट करायला फार लेट होत आहे. याचं कारण असं आहे की मी शूट जास्त घेऊ शकत नाही. कारण तुम्हास कदाचित माहिती असेल की गुजरातमध्ये पाऊस कंटिन्यू चालू आहे. तर पाऊस चालू असला का माझ्या किचनमध्ये अक्षरशः पाण्याचे रेले वाहतात, म्हणजे तलाव भरलेला असतो. आताही मी ज्या 2 दिवसाच्या जे आता मी आज व्हॉईस देते आहे तो आहे 7 तारखेला. व्हिडिओ आहे 30 जुलैची. लेट याच्यासाठी होतं की आहे ना, मी शूट पण नाही व्यवस्थित घेऊ शकत. कॅमेऱ्यावर डायरेक्ट पाणी येतं, कारण वरून सगळं छत माझं गळत आहे किचनचं. म्हणून मग काय मला व्हिडिओ शूट करता येत नाही. प्लस व्हॉईस ओव्हर करायचा केव्हा करायचा, कारण पाऊस चालू आहे. आता सध्या पाऊस बंद असल्याकारणाने मी सकाळी 12 वाजले असेल, 12-12:30ला मी व्हॉईस ओव्हर देते आहे. विचार करा म्हणजे माझी काय कंडिशन इथे असेल, है ना. तर जेव्हा व्हॉईस द्यायचा असतो तर नेमकं बाजूला टी व्ही चालू असेल का, तर मग घरामध्ये कोणी आलं किंवा काही ना काही कोणाचे फोन येतात. कारण माझं ह्या सगळं जे शूट होते, जे मी व्हिडिओ पोस्ट करते, ते सगळं ह्या माझ्या मोबाईलने होतं. तर एका मोबाईलमुळे मला फार मोठा त्रास आहे सध्या. तुम्ही समजू शकता माझी थोडी कंडिशन. तर हा वेळ होता सकाळचा, 30 जुलै सकाळचा वेळ असल्या कारणाने आमच्या मंदिरात एका अमेरिकन मुलाची विधी होती. ते आहेत म्हणजे आपले MP साईडचेच असतील बहुतेक. तर आता हे सगळे महाराज लोक नाश्ता करायला बसलेत. नाश्त्यामध्ये होता फाफडा, खमण हे, आणि मी इथे चहा ठेवला त्या सगळ्यांसाठी. ते सगळे महाराज चहा वगैरे घेतील. रात्री देशी चणे भिजवले होते ते तुम्ही पाहू शकता. तर त्या चहा वगैरे घेऊन हे सगळे महाराज त्या विधीला निघालेत बाहेर. तर मला सारखं काम घरातले सोडून बाहेर यांचे फोटोग्राफ्स घ्यायचे, व्हिडिओ करायचा, व्हिडिओ कॉल करायचा. हा व्हिडिओ मी माझ्या याच्यातनं त्यांच्या अमेरिकेच्या पार्टीलासुद्धा पाठवला. त्या मुलालासुद्धा थोडा काही प्रॉब्लेम आला असेल, म्हणून हा मुलाचा फोटो आहे. जो मुलगा तिकडे आहे त्याची विधी इथे चालू आहे. आणि माझ्या मिस्टरांना एवढं काही जमत नाही व्हिडिओ कॉल वगैरे, म्हणून ते सगळं मला करावं लागतं हँडल, है ना. तर मग मी ते सगळे व्हिडिओ शूट वगैरे घेते आणि मग घरात येते. घरात आली, हे सकाळचे भांडे वगैरे, चहा पाण्याचे, नाश्त्याचे सगळे महाराज वगैरे करून गेलेत. त्याचं मी ते सगळं करून पुन्हा बाहेर निघते. पाऊस पडल्या कारणाने इतकं अगदी पायांना चिखल्या वगैरे होऊन जातात ना, की काही सांगू नाही शकत मी तुम्हाला. फारच त्रास आहे. तर आता मी चणे जे भिजले होते त्यात मी थोडासा धुवून घेतलेत आणि त्यात मी आता थोडासा सोडा टाकला खायचा आणि चवीपुरता मीठ घातलं की शिजेस्तोवर चांगलं आतनं मीठ लागलं पाहिजे असं. आणि आता कुकरच्या 7-8 शिट्या घेईन, कारण अमुक लोकांना दात नाही आहेत. जे अमुक महाराज आहेत थोडे वयस्कर आहेत, 2 जे आहेत त्यांना चावल्या नाही जात, म्हणून तर थोडंसं जास्त शिट्या. आणि हे मी आता पुरीचं कणिक मळत आहे. तर बघू शकता हे जे मी कणिक मळत आहे, सेम हीच प्रोसिजर मी ज्या भाकरी दाखवते तुम्हाला तेलवाल्या, अशाच प्रकारे त्याही भिजवल्या जातात. कणिकला जे मोण मी केलेलं आहे ते मोण अगदी आपल्या हातात गोळे बनले पाहिजेत कणकेचे, इतकं छान मोण करायचं त्यात, है ना. तर त्या खुसखुशीत अशा सॉफ्ट होतात की ज्यांना दात नसले ते सुद्धा चावू शकतात. तर हे मी पुरीचं कणिक मळून एका साईडला ठेवून दिलं. तोपर्यंत दुसरे कामंही आटोपले. आता पुन्हा बाहेर आली. या महाराजांनी मला पुन्हा हाक मारून आत बाहेर बोलवली. वैशू व्हिडिओ घे. लागली झाली मी इथे व्हिडिओ शूट घेत आहे या लोकांचे. मग काय केलं, मलाही कंटाळा आला ना, मग थोड्या वेळानंतर मग मी पुन्हा बाहेर आली आणि त्यांना ट्रायपॉडला, माझा जो ट्रायपॉड होता त्याला त्यांचा मोबाईल, माझ्या मिस्टरांचा मोबाईल अटॅच करून दिला. म्हणजे त्यांनी शूट त्याचं घेत गेलेत, तिथे होत गेलं ते शूट. मग त्यांना थोडं कटआउट करून पाठवलं. हा मुलाचा फोटो आहे. हा मुलगा आहे अमेरिकेला, त्याला काही नडतर होती म्हणून त्याचीही विधी चालू होती. तर अशा प्रकारे आमच्या मंदिरात विधी वगैरेसुद्धा माझे यजमान, माझे मिस्टर करतात. त्यानंतर पुन्हा घरात आली. केर वगैरे पहिला बघून घेतलेत मी, चणे शिजलेत का, नाही तर मग आणखीन कुकर लावायला बरा पडेल. तर तुम्ही बघू शकता की बऱ्याच प्रकारे चणे छान वाफल्या गेलेत. मग आता मी थोडीशी भाजी वघारूनच घेऊ म्हटलं, भाजीलाही फोडणी घालून देते. तर लसणाचा घोळ बनवून ठेवला, लसणाचं पेस्ट केलं आणि त्यात मी चवीपुरता
जसा आपल्याला स्वाद लागतो त्या प्रकारे तिखट, मीठ, हळद, गरम मसाला हे सगळं टाकला. म्हणजे जो माझ्या मम्मीने गरम मसाला पाठवलेला तो घोळ बनवून ठेवला. इथे तेल गरम झालं. तेल झाल्यावर राई जिरं टाकलं आणि थोडासा अजमा टाकला, अजवाईन. आणि मग हे चॉपरमध्ये चांगलं बारीक टमाटे आणि कांदे छान चॉपरमध्ये बारीक चॉप केले आणि त्याचा फ्राय केला मी भाजीला. वघार फोडणी घातली आणि ती होईस्तोवर म्हणजे तेल सुटेस्तोवर त्याला चांगलं शेकलं. म्हणजे अगदी कच्चापणा निघून जायला पाहिजे. त्यानंतर हा जो मी घोळ भिजवलेला लसणाचा, त्या लसणाच्या पेस्टमध्ये तोही त्यात टाकला. तोही चांगला मेल्ट होऊ दिला. म्हणजे एक जीव झाला की त्यातलं पूर्ण पाणी जळून गेलं. तेल वर दिसायला लागलं का इतकाही नाही शेकायचा की तो कडवट लागेल. आणि मग चणे टाकलेत है ना, मीठ टाकलं चवीपुरता. आणि आता घेतला आंब्याचा रस काढायला. माझे मिस्टर म्हणत होते की त्यांना माहितीच नाही आंबे आहेत की नाही घरात. तर आमचं मंदिरवालं घर असल्याकारणाने आंबे तर असतातच. म्हणून श्रीखंड मागवतात, ते श्रीखंड मागवायचं म्हणत होते. तर मी म्हटलं आंब्याचा रसच बनवून टाकते, कारण सगळे ब्राह्मणांना जेवायचं आहे. आणि असंही मला आषाढी निमित्त घरात तळण हे करायचंच होतं, कारण मम्मीने सांगितलेलं की घरात तळण केल्याने आपल्याला ज्या म्हणजे पावसाळी प्रॉब्लेम आपल्या पोटात वगैरे होतात ना, ते नाही होत. म्हणून तळण हे काढत राहायचं. तर मग म्हटलं पोळ्या चपात्या न बनवता चण्याची भाजी, आंब्याचा रस आणि पुऱ्यांचा बेत ठेवला. आणि त्या प्रकारे मस्त अगदी छान टेस्टी अशी भाजी बनलेली. कधी माझ्या ह्या पद्धतीने तुम्ही भाजी बनवून बघाल, तुम्हाला कशी वाटते ते अजमा वगैरे टाकून, है ना. मग त्यानंतर मग मी केर काढायला आली. इथे केर वगैरे काढला सगळ्या रूमचा, कारण आता ब्राह्मण जेवायला बसणार म्हणजे व्यवस्थित घर थोडं स्वच्छ पाहिजे. असंही मला कसं सारखा झाडू आणि पोता मारायची फार वाईट सवय आहे. अशा तर माझ्या बऱ्याच वाईट सवया तुम्हाला कळून चुकल्या असतील. सारखा हात धुणं, सारखं हे करणं, पुसणं, हे ते. म्हणजे कसं आहे ना की स्वच्छता थोडक्यात पाहिजे. नाही तशी पाहिजेच, मला तर नाही जमत काय माहिती. त्यासाठी मी फार ऐकतेही की माझी सतत साफसफाई चालूच असते घरामध्ये. तर ऐकते. आणि आता मग मी आली, ते सगळं झाडलोट करून हातपाय धुतलेत, पुन्हा फ्रेश झाली. आणि आता पुऱ्याचे गोळे तोडते, गोळे बनवून ठेवलेत. आणि हा एक हॅक दाखवते आहे तुम्हाला. ज्या ताटल्यांना आपल्या ते स्टिकर असतं ना लागलेलं, त्याला मी काय केलं, थोडंसं गरम केलं गॅसवर, तर तापवली ताटली, त्यातनं खुरपणीने खरडलं तर ते स्टिकर पटकन निघून गेलं. आणि मग तिला चांगली घासून धुवून व्यवस्थित वाळवली. आणि आता मी तेल तपायला ठेवलं आहे आणि आता पुऱ्या बनवेन. तर फ्रेंड्स, मला एक सांगा की ही माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, आणि ही काय कोणतीही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते, प्लीज जरा कमेंट कराल ना. कमेंट करायची तसदी घ्या, तुम्ही तेच नाही करत. लाईक करतात, आजकाल व्ह्यूज पण चांगले द्यायला लागलेत. आणि तुमच्या सगळ्या सबस्क्रायबर्समुळे मी अगदी खूप खुश झाली की माझे आता 569 असे सबस्क्रायबर्स झालेत. त्यामुळे आम्ही छोटासा केकसुद्धा कट केला होता, छोटासा. आता मी पुऱ्या काढत आहे, बघा कशा टुम्म फुगल्यात ना, है ना. आणि आता पुऱ्यांचा आणि जेवणाचा स्वाद घेत सगळे महाराज लोक अगदी खुश होऊन गेलेले जेवण जेवून. कारण गुजराती जेवण म्हणजे गोडचट असतं आणि माझं अगदी तिखट चमचमीत आपलं खानदेशी प्रकारे. तर व्हिडिओ कशी वाटली, एक व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका बरं का. हां, ऐकून घ्यायचं जरा मोठ्यांचं, है ना. तर ही होती गंमत. आता बसलेत सगळे जेवायला. बघू शकतात कसे म्हातारे वगैरे सगळे आहेत जेवणासाठी. तर म्हणून जरा चणे जास्त शिजवलेत. तर व्हिडिओ चांगली वाटल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच दुसरा व्हिडिओ येत आहे याच्या मागोमाग. ओके, तर टिल देन टेक केअर अँड बाय.